आजचा सूर्य मला रस्त्यामध्येच उगवला, मी शुभमला सोडून येता येता. आज आपला मण्या फार लाडायला आलाय. मण्या मालिशच्या मूडमध्ये आहे. मण्या म्हणतो मालिश कर, म्हणतो मण्या मालिश कर म्हणतो. बघा बोला वाटतंय म्हणू मण्या भाई. आपल्या मित्रांना नमस्कार कर मण्या. आपल्या मित्रांना नमस्कार मंडळी. राम राम, ओम नमः शिवाय. आज सोमवार आहे. तुम्हा सर्वांना आज आनंदाचा समृद्धीचा दिवस जाओ ही भोलेनाथा चरणी प्रार्थना मन्यातर्फे. मन्या भाई का मुंह देखो, मन्या भाई का मुंह देखो. मुंह ट्वँग 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 ही नोज, ही शंड शंड नोज, थंड गंड नोज, ही मुंह हे बघ, माउथ नोज, हे छान छान डोळे, डोळेकडे डोळे, हे कान. आणि आमची शेपटी बघा कसं बरं वाटतंय म्हणून सांगते शेपटी. वा वा मम्मी अजून जो, मम्मी अजून असं म्हणते मला. मम्मी म्हणते मला भारी भारी वाटते त्याला. आता बासणार आहे आपल्याला देवळात जायचे ना रे सोन्या माझ्या. तू हां देवळात नाही जायचं तुला? हां उठ, मला जाऊ दे देवळात. तुला बराच वेळ झाला, कमीत कमी 10-15 मिनटं झाले असतील. हा जा आता जा. शिकारे वाटतं मण्याची तिकडे ओरडते. त्याला मुरमुरे ठेवलेत प्लेटमध्ये. आणि आपल्या मण्याचं दूध पण आहे बरं का. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असाल. करत आहे व्लॉगची सुरुवात. त्याआधी तुम्हा सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार. स्वागत आहे तुमचं मीराताई ब्लॉगमध्ये. आपली मीराताई. आता मी देवळात चाललेले आहे. शुभमला घालून आले, त्याला घालवायला गेले होते. 4 वाजता घरनं निघालो आम्ही. स्टॉपवर 5ला पोचलं. तिथे त्याला बसून दिलं. घरी आले 6:30 वाजेपर्यंत. आंघोळ वगैरे केली, बाहेरचं सगळं झाडून वगैरे काढलेलं आहे. आंघोळ केली. आता आपली गाडी. आता मी देवळात चालले, देवळात जाऊन येते. व्हिडिओ पाहत असेल त्यांच्या महादेव त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करो. त्यांना नेहमी खुश ठेव, आनंदात राहा. आपली पूजा आवडलेली आहे. आता आपण घरी चाललो. आज मला आरती पण घडली आहे. आरतीची सेवा, आरतीचा लाभ घेतला मी. बघा आपला ब्रुनो कसा येतो आडवा लगेच. बघेच ब्रुनो आपला. आज मी मोबाईल घेऊन जात नाहीये, पण आज कशी काय मोबाईल घेऊन गेले. आणि तुम्ही तर पाहिलंच आहे मोबाईल कशी काय घेऊन गेले. आपल्याला घरची पूजा राहिली. काम तर आज होईल उद्या होईल, कामाचा काही भरोसा नाही. आपली पूजापाठ सोडून कसं चालेल? 2 दिवस पूजा नाही केली ते वेड्यासारखं झालं नुसतं. पूजा म्हणजे तसं घरची पूजा वगैरे होते दिवाबत्ती, पण ते आपलं पारायण असतं, हे ते काय असतं रोजचा नित्यनियम, तो चुकला आपला. आपल्याला वाटलं एक दिवस करावा, कच्चून करावा, सकाळपासून सगळं काम होऊन जाईल. कशाचं होतंय? कामं होतात का? आधी आपण केला पोटोबा आणि राहूनच गेला विठोबा, असं माझी स्थिती झाली. अशा प्रकारे आज आपण देवळात गेलो. ही गाडीची चावी घ्या. गाडीची चावी आहे बघा इथे टाकली बघा. गाडीची चावी इकडे तिकडे ठेवली की मग आपल्या लक्षात राहत नाही, मग होते शोधाशोध. बाटलीत पाणी नेते आणि मग तांब्यात होते. गाडीवर गेली, आज चालत पण जाते मी तशी, पण आज मला
सांगायचं तुम्हाला, थकवा. शुभमला जेव्हा सोडून येत होते ना रस्त्याने गप्पा गप डोळे जागत होते, कळलंच नव्हतं. आपोआप डुलकी लागायची, बचकन गाडी काढते. आपल्या त्याची कृपा तशी आहे बरं का, नाही सांगू शकत नाही बाबा. खरंच ज्याला त्याला अनुभव आहे. बेजारी झाली बेजारी, तरी पण असो आले व्यवस्थित घरी. आणि विषय असा की घरी आले तर मी म्हटलं आता गेल्या गेल्या झोपणार, मी काहीच काम करणार नाही बाबा. आमच्या घराच्या थोडं पुढे तिकडे कुत्री, रस्त्यामध्ये कुत्री होती. कुत्र्यांनी एवढं मला माझ्या अंगावर धावून आले ना गाडीवर, तेव्हा गाडी ओढली, तेव्हा माझी झोपच गेली माझी. असं झालं. घरची सुद्धा पूजा आपली आवरलेली आहे. आपली घरची पूजा आवरलेली आहे. विठ्ठल रुक्मिणी. गुड इव्हिनिंग गाईज. संध्याकाळचे बघा किती वाजलेले आहेत, 6:54. आणि आता मी काय करत आहे, मी आता संध्याकाळची आंघोळ वगैरे झाली, फ्रेश झाली. दिवसभर भरपूर काम होतं, मला अजिबात वेळ भेटला नाही बोलायला. भरपूर म्हणजे भरपूर काम होतं, काय सांगायचं, सांगूच नका. आता हे पण वरडतात. आणि आत पण भरपूर पाऊस आलेला. आणि मी आतमध्ये, ब्रुनो वगैरे सगळे बाहेर. आम्हाला आतमध्ये थांबता येत नाही ना, कारण का ते आपली गुरं बाहेर असतात, कोंबड्या सगळे बाहेर असतात आणि विजा वगैरे चमकतात. इकडे तर पावसाची भीतीच वाटते बाबा. मला तर कधीच पावसाची मुंबईला भीती वाटली नाही, फक्त घाण वाटायची. कारण असं होतं की ते पावसाचे भरपूर असे वाहून यायचे ना नाले वगैरे, मी खाली येतच नव्हते. पावसाळा संपेपर्यंत आपलं घरीच राहायचं, बाहेरच यायचं नाही, वरतून खालीच उतरायचं नाही. पण आता ठीक आहे, एन्जॉय करायचं, पाऊस एन्जॉय करायचं सोडून इकडेच पळावं लागतं. कुत्र्याच्या मागं पळ, कोंबड्यांच्या मागं पळ, चारा भिजतोय का बघ, हे कर ते कर. तेवढ्यामध्ये तर पाऊस निघून जातो. तो काय आपल्यासाठी थांबतो का? हा, फार 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 टेन्शन कामाचं. कधी होते ते काम? होईल होईल होईल, हळूहळू करायचं, सावकाश. तरी अजून रोज पुसून होईल व्यवस्थित. आपल्या बबडू कशा बसलाय, ब्रुनो शिकार. आता हे काय, आधी घरचं क्लिअर करायचं. जाऊ नको शुभम, जाऊ नको बंडू, जाऊ नको. शुभमच येतं माझ्या तोंडामध्ये. ए बंडू, ससा का काहीतरी आलाय वाटतं तिकडे. ते कुत्रे त्या सशाच्या मागे पळाले. भरपूर ससे दिसतात. काल तर आम्ही सकाळी सोडायला जाताना शुभमला एक दिसला येत आणि मला 2दा दिसले. आणि आपल्या गाडीच्या लाईटी पुढे ना ते उभे जातात, पळत पण नाही, ते घाबरतात. ससा फार भित्रा असतो असं म्हणतात ना, तर तेच खरं आहे. घाबरतात ससे. आणि गाडीच्या पुढे उभं राहिले की उभंच राहतात. मग त्या तडाक्यात जर कुत्र्याच्या ह्याच्यात सापडला की सापडला. आणि असं लाईट फोकस नसलं तर नाही घाबरत. आता आपल्याला नंतर हे सगळं हटवायचं, सगळं इथलं उचलायचं हे सगळं. आणि भेटला कोणी तर हे प्लास्टर टाकायचं करून बाहेरचं, रेती जर संपून जाईन. आले थांब, आता आम्हाला चहा पाणी पिऊ दे. आपली घुंगरू कशी ओरडते बघा, खुराकाची वेळ झाली तिची म्हणून ओरडते. ओरड बघा कशी ओरडते. काय ग, आता गप्प बसली. व्हिडिओ चालू केला की सगळे गप्प बसतात. आपला शुभम बघा तिकडे, आपला ब्रुनो बघा कसा पळतोय तिकडे सैरा वगैरे कुत्र्यांच्या मागे. इकडे बाळा, इकडे चल शुभम. अहो एवढा उन्हाळा भयंकर आहे ना, तर ह्या पावसाची काहीच नाहीये. पावसाचं म्हणजे असं पाणी ना क्षणात पाणी जिरून जातंय, क्षणामध्ये पाणी जिरलं. असं वाटतं का पाऊस पडलाय? वाटतं का पाणी जरा तरी कुठे दिसतंय का? अजिबात वाटत नाही पाऊस पडल्यासारखं. बघा हे पाणी सगळं सुकून गेलं का, तर एवढी जमीन गरम आहे ना, भयंकर उष्णता आहे. ती लगेच पाणी शोषण करून घेतलं तिने. कुठं साचत नाही. तुम्हाला रानात पण दिसत, त्या दिवशी तरी रानात पाणी साचलेलं, आता तर अजिबात पाणी साचलं नाही. रप्पा पाऊस आला की लगेच अचानक बंद पण झाला. पण भरपूर त्याचा असं हवा होती ना का, आज पण म्हटलं जातात की काय पत्रे उडून अर्धवट काम राहिलेलं, काय खरं नाही बाय म्हणलं. माझा नुसता धावा होता की बाबा असं आपलं नको काय होऊ देऊ, पडत्या पाऊस थांबल्याबरोबर काही
नट बोल्ट राहिलेली ते आवळून घेतली. आता हे सगळं आपल्याला हे काढून टाकायचं हे, कारण का हवा थोपत नाही, मग इकडून तिकडं पळते. असं कुटीसाठी लावलेलं सगळं काढून टाकायचं. बरेच काम आहे. सावकाश सावकाश टप्प्याटप्प्याने आपली कामं होतील. या चहा घ्यायला, संध्याकाळचा चहा घ्यायला या. काल आपल्याकडे शुभम होता आपल्याबरोबर. इथेच बाहेर चहा बिस्किट काल. आज सोमवार आहे, माझा बिस्किट तर नाही खायचं, पण चहा. वातावरण किती छान वाटतं. सगळीकडे असं ऑरेंज ऑरेंज वाटतं, एकदम सिंदुरी सिंदुरी अंगण. काल आपला शुभम होता चहा प्यायला आपल्याबरोबर. शुभमला एक बिस्किटचा पुडा, मला एक, ब्रुनोला एक. आज सोमवार आहे. एवढी दमले. बेसन भाकरी कोणी आयतं दिलं तरी मी खाईल, एवढीच मला दमले मी अक्षरशः. तर ना आता पावर नाही आहे. चहा पाणी झालं की कुकर लावते. फक्त वरण आणि भात, दुसरं काहीच नाही. मिरच्या तळते, सांडगे मिरचे आणि पापड. लोणचं संध्याकाळी खात नाहीत, आंबट संध्याकाळी खाऊ नये, दुपारी खायचं लोणचं. बघा क्लायमेट तुम्ही बघू शकता, जसं काय त्या लाईटी पडतात. कारण का दिवस मावळतीला चाललेला आहे ना, ते ढग आलेले आहेत, ढग भरून आलेले आहेत आणि ते असंच प्रकाशच असा पडतो. असं प्रकाश पडतो, कधी लाल कधी ऑरेंज, अशी आपल्यावरच असं प्रकाश पडतो. बघा आता पडला लाल. संध्याकाळी वरण भात फक्त. मग आमचा उपवास असला ना, माझा भाकरी चपाती आपल्याला काहीच लागत नाही. उपवास असला की आपल्याला भात लागतो. वरण भाताशिवाय तर जेवणच नाही. तुमचं सगळं काही सोनं असू द्या, फॅल वरण भातावर. वरण भात पाहिजेच पाहिजे संध्याकाळी, एक टाइम का होईना. तुम्हाला वाटेल झिरो बल्ब लावलाय, नाही बरं का, झिरोची कमाल नाही. बघा तुम्हाला कुठे दिसते का, पावरच नाहीये आता. पहा कसं दिसतंय, गंमत पहा, गंमत, जादू. कलर चेंज. बापरे, त्या साईडला किती विजा लावतात, किती ढग भरून आले बघा, किती ढग भरून आले बघा. जामखेड इकडे असं म्हणतात, मग मला पण माहित नाही. बघा अचानक विजा चमकतात. किती पाऊस पडतो इकडे, बराच वेळ झाला. ह्या सगळ्या एरियामध्ये ना हा पाऊसच आहे, हा सगळा पाऊसच आहे. इकडे तर भरपूरच पडतोय पाऊस, विजा लावतात. हे बघा ढग भरून आलेत अर्ध्यापर्यंतच. हा इकडे पाऊसच पडतोय. तिकडे भिवंडीला ना असं कळत नाही पाऊस कुठे आला काय आलं. इकडे लगेच कळतं, हा तिकडे पाऊस आला, तिकडून पाऊस इकडे येतोय, कुठल्या साईडने पाऊस इकडे येतोय ते पण कळतंय. मला पण आश्चर्य वाटतं. पहा कसं भरपूर वेळ झाला तिकडेच पाऊस चालू आहे, आपल्या इकडून गेला तसा. आज मी झोपली नाही म्हणून तरी बरं आहे. झोपले असते तर अजून काम नसतं झालं. ते म्हणे तू झोपली की मग राहिलं गडे आज पण काम, रोजच कामाला उशीर होतोय. तर मी आता तुमची रजा घेते व इथेच थांबते. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जर तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.